आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न। सलग 2 दिवस मवियाच्या बैठका। मागील आठवड्यात मविया नेत्यांकडून 288 जागांचा आढावा। गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा। श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित। पितृपक्षानंतर अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती। आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार, सूत्रांची माहिती। भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा। भाजपकडून प्रत्येक विभाग जातीय समीकरण पाहून संधी दिली जाणार असल्याची माहिती। चिपळूण विधानसभेच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीतील तिढा कायम। चिपळूण विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरची बैठक अचानक रद्द। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 12 जागांची मागणी। आमच्या मागणीकडे लक्ष न देताच मवियाची जागा वाटपाची चर्चा सुरू, अजित नवलेंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील 3 उमेदवार निश्चित, सूत्रांची माहिती। दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव तर राजापूरमधून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज। प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचा अर्ज दाखल। संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी। 25 जागा दिल्या तर, नाहीतर राज्यात 70 जागा स्वबळावर लढणार, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसेंचं वक्तव्य। शरद पवारांच्या पक्षात मोठी पोकळी, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातील लोक घेऊन ती पोकळी भरून काढली जाते। म्हणून पवार गटात कोणी जात असेल तर तो धक्का बिलकुल नाही, दरेकरांची प्रतिक्रिया।